पुण्यामध्ये जाऊयात। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी, इकडे प्रत्येक सण मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात साजरा होतो। नवीन वर्षाचं स्वागत कसं करतायत पुणेकर? प्रज्ञा, ज्या पद्धतीने आपण मुंबईत बघतो शोभायात्रा निघतात, त्याच पद्धतीने पुण्यात देखील मोठ्या संख्येने नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं। आणि आज जर आपण बघितलं तर पुण्याचे जे ग्रामदैवत आहेत, अर्थात तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या बाहेर आपण बघतोय गुढी उभारली जाते आणि तेही सगळ्या महिलांच्या हस्ते। आणि जर आपण इथं बघितलं तर लहान मुलं इथं वेगवेगळे वेशभूष प्रदान करून आलेले, छत्रपती शिवाजी महाराज असेल, छत्रपती संभाजीराजे असतील, आणि वेगवेगळे अशा पद्धतीने एक पारंपरिक वेगळा पोशाख आपल्या ठिकाणी पाहायला मिळतो। लहान मुलं असतील, प्रत्येकाच्या डोक्यावर भगवे पेटे मिळतील पाहायला। आणि त्याचबरोबर जर आपण इथं बघितलं तर प्रत्येक महिलांच्या या ठिकाणी एक वेगळा पारंपरिक पोशाख आपल्याला पाहायला मिळतोय। जर आपण इथं बघितलं तर पुढं वेगवेगळे रथ पाहायला मिळत आहेत, वेगवेगळे पारंपरिक खेळ या ठिकाणी सादर केले जात आहेत। आपण तांबडी जोगेश्वरी मंदिरापाशी या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू। खरं तर इथं महिलांकडून मोठी गुढी उभारली जाते आणि आपण बघू शकतो ज्या पद्धतीने इथं एक वेगळा उत्साह सगळ्यांकडून आपल्याला पाहायला मिळतोय। आपण आतमध्ये जाऊ। एक वेगळा उत्साह या ठिकाणी आपण बघतोय। लहान मुलं या ठिकाणी खूप जोरदार एक वेगळ्या पद्धतीने ही संस्कृती आहे पुण्याची, मी जे दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करताय। आपण थेट खासदार ताईंशी बोलायचा प्रयत्न करू। ताई, एक वेगळं पण दिसतंय, पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, खूप सुंदर वेगवेगळे गायन या ठिकाणी केलं जाताना आपण बघतोय। लहान मुली अक्षरशः नऊवारी साडी घालून, हे पुण्याची परंपरा, ही पुण्याची ओळख आहे। पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर ध्वज आणि त्याचबरोबर ढोल वादन या ठिकाणी सुरू आहे। ज्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे, हे पुण्याची ओळख आहे, वेगळंपण आहे, हे खासियत आहे। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने ढोल वादन सुरू आहे पुण्यामध्ये, वेगवेगळे संदेश दिले जात आहेत या निमित्ताने। आणि आपण बरोबर आहे, पुणेकरांच्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करताना दिसतायत। ढोल ताशांचा गजर आहे आणि मोठ्या संख्येने पुणेकर सध्या शोभायात्रेत सहभागी झालेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।